सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. आणि तोही मानाचा जय महाराष्ट्र या सातारा नगरीतनं आहे. आजचा मानाचा जय महाराष्ट्र काही विशेष आहे. सातारा नगरी शूरवीरांची नगरी. सातारा ही पळकुट्यांची नगरी नाही, ही शूरवीरांची नगरी आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, हा जिल्हा सातारा नगरी. राजधानी सातारा म्हणतो आपण याला, राजधानी सातारा. या साताऱ्यातनं आजचा हा व्हिडिओ आहे. काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत. अनेक शिवसैनिकांचे मेसेजेस येत आहेत. काही दिवसांपासून आपले व्हिडिओज येत नाही आहेत. काही घडतंय का? आजारी आहात का? काही झालंय का? नेमकं काय आहे? शिवसैनिकांनो लक्षात घ्या, शिवसेना एक वादळ हे कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे शिवसेनेच्या विचारांना महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी. सोशल मीडियावर शिवसेनेची बाजू अतिशय भक्कमपणे शिवसेना एक वादळ मांडत आहे. पण काही तांत्रिकदृष्ट्या, काही कायदेशीरदृष्ट्या शिवसेना एक वादळला घेरण्याचा गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न केला जातोय. भाजपाची अख्खी IT टीम, उभ्या महाराष्ट्राची IT टीम शिवसेना एक वादळच्या मागे हात धुवून लागलेली आहे. जे ट्विटरवर असतात त्यांना कळेल मी काय सांगतोय, काय बोलतोय, कोण कोण या चॅनलच्या मागे हात धुवून लागलेला आहे. ट्विटरवाल्यांना विशेष कळेल. ट्विटर असेल, फेसबुक असेल, या माध्यमांवरून तुम्हाला कळत असेल शिवसेना एक वादळच्या मागे कोण कोण लागलाय. असो, फरक पडत नाही. कायदेशीरदृष्ट्या अनेक गोष्टी घडत आहेत. त्या सर्वांना मी सामना करण्याचा प्रयत्न करतोय. आपण हा लढा देतोय. आपण हे व्रत घेतलंय, शिवसेनेचं एक व्रत घेतलेलं आहे. आणि ते व्रत जोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत माझी शिवसेना पुन्हा त्या तेजापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत हा लढा असा चालू राहील. पण ह्या कायदेशीर गोष्टींना सामोरं जाताना अनेक अडचणी येत आहेत शिवसैनिकांना, अनेक अडचणी येत आहेत. त्या अडचणी मी इथे तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या मार्फत सगळ्या सांगू शकत नाही. त्याला माझ्या काही मर्यादा आहेत. पण समजून घ्या तुम्ही मला. अनेक कायदेशीर बाबींचा मी सध्या शिकार होतोय. असो, काही फरक पडत नाही. आपण सरपे कफन बांधून निघालेलो आहोत तर निघालेलो आहोत, काही फरक पडत नाही. आता सातारा नगरीतून मी उभा आहे. काही दिवसांपूर्वी वेंगुर्ल्यामध्ये होतो, शिरोड्यामध्ये होतो, सावंतवाडीमध्ये होतो. त्यानंतर तुम्ही पाहिलात मी कोल्हापुरात आलो, कोल्हापुरातनं पुण्यामध्ये आलो, पुण्यानंतर जुन्नरमध्ये छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानी शिवनेरीच्या पायथ्यापासून मी तो व्हिडिओ केले होते. आणि अनेक शिवसैनिकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, पक्षाची वाढ, शिवसैनिक जोडणं, हे अभियानच जणू काही आपण चालू केलं होतं. आता विषय असा आहे शिवसैनिकांनो, आजचा जो व्हिडिओ मी इथून करण्यामागचं कारण असं, या साताऱ्याचं नाव अनेक ठिकाणी जोडलं जातं. सातारा सगळ्याचं कनेक्शन सातारा. ठाण्यानंतर साताऱ्याचं नाव घेतलं जातं, बदनाम केलं जातं. पण लक्षात घेतलं पाहिजे, ठाणं आणि सातारा या दोनही भूमी शिवसेनेच्या आहेत. दोनही भूमी. चला, काही काळ जाईल, मधला काही काळ जाईल, त्या काळामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल. पण ठीक आहे, संघर्ष त्याच्याच वाटेला येतो ज्याच्यात तो पचवायची ताकद असते, तो पेलण्याची ताकद असते. संघर्ष याच्या त्याच्या वाटेला येत नाही. ज्याच्यात तो पेलवण्याची ताकद नसते त्याच्या वाटेला संघर्ष कधीच येत नाही. आणि शिवसेनेच्या वाटेला संघर्ष आलेला आहे. आणि शिवसेना तो संघर्ष भक्कमरित्या पेलवते. यातून शिवसेना बाहेर पडेल. पण मला तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्यात, विशेषतः या साताऱ्यातनं दाखवायच्यात. साताऱ्याच्याच माणसांच्या त्या गोष्टी आहेत, त्यामुळे साताऱ्यातूनच दाखवणं मला जास्त योग्य वाटतं. मला काल परवा काही शिवसैनिकांकडनं विचारणा झाली, पूर्वीचे एकनाथ शिंदे आणि आत्ताचे एकनाथ शिंदे याच्यामधले काही व्हिडिओज जर तुमच्याकडे असतील तर जरा दाखवा, आम्हाला पाहू द्या. पूर्वी एकनाथ शिंदे कसे बोलायचे, कसे वागायचे. आता काही गोष्टींचा आपल्याला एक स्मृतिभ्रंश होत असतो, की आपल्याला काही गोष्टी आपल्या विस्मरणात जात असतात. त्या गोष्टी तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला कळतील पूर्वीचे आणि आताचे किती फरक आहे ते. तुम्हाला अगदी 2022चा हा जो बंडाचा काळ आहे, ही गद्दारीचा जो काळ आहे, याच्या अगोदरच्या 2-3 महिन्यांपूर्वीचे काही व्हिडिओ दाखवू. तुम्ही विश्वास नाही ठेवणार. एकनाथ शिंदे ही अशा गोष्टीही बोलून गेलेले आहेत. जरा हा एक पहिला व्हिडिओ पहा, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे म्हणतायत, मला जे काही मिळाले ते कसं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं, उद्धव साहेबांकडनं. म्हणजे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला काही दिलं नाही, आम्हाला भेटत नव्हते, आमच्या बाबतीत ह्या गोष्टी घडल्या, तमुक गोष्टी घडल्या, आम्हाला मातोश्रीच्या आतमध्ये एंट्री मिळत नव्हती. हे सगळं जे रचलं गेलं आणि भारतीय जनता पक्षाच्या मदतीने कशा प्रकारे शिवसेनेवर कब्जा करण्याची ही चाल केली गेली, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून सिद्ध होईल. तुम्ही हे व्हिडिओ काही पहा, अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. हा पहिला व्हिडिओ पहा. खूप आनंद आहे, कारण माझ्यासारखा कार्यकर्ता, शाखा प्रमुख ते कॅबिनेट मंत्री, शिवसेनेचा नेता, विरोधी पक्ष नेता, ही सगळी जी काही पदं मिळालेली आहेत माझ्यासकट इतर खूप लोकांना, ती केवळ आणि केवळ शिवसेना या 4 अक्षरांमुळे, आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे. म्हणून डोळ्यात आज आनंदाश्रू. व्हिडिओमध्ये किती स्पष्टपणे म्हणतात, जे काही आहे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांमुळे, शिवसेना या 4 अक्षरांमुळे. मग हेच एकनाथ शिंदे 2022 नंतर यांना भारतीय जनता पक्षाबरोबरची युती गोड लागू लागली.
असं काय झालं नेमकं? आज खरंच भारतीय जनता पक्ष हा सोबतीला नसता तर एकनाथ शिंदेंनी हा सगळा बंडाचा हा घाट घातला असता का? स्वतःवर आलेलं संकट फक्त शिवसेना कशी वाईट, शिवसेनेचे पक्षप्रमुख कसे वाईट हे दाखवून स्वतःवर आलेलं संकट, भारतीय जनता पक्ष कसा यांच्या मागे हात धुवून लागला होता ही काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. आम्हाला कसा काम करू देत नाहीये, आमच्या मागे आता ईडी सीबीआयच्या सगळ्या ह्या ससेमिरे लावलेले आहेत, अशा अनेक गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. तुम्हाला तोही व्हिडिओ आठवतोय जो डोंबिवलीच्या सभेतनं केला होता? साहेब, आम्हाला यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही, साहेब हे आम्हाला काम करू देत नाहीत, हा आमचा राजीनामा घ्या, हा आमचा राजीनामा मंजूर करून घ्या साहेब. हा व्हिडिओ आठवतोय तुम्हाला? पहा. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी कल्याणच्या भरसभेत आपला पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हा राजीनामा त्यांनी सोपवला. शिवसैनिकांना सरकारमध्ये काम करू देत नाही असा आरोप करीत त्यांनी हा राजीनामा दिला होता. तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या सहनशीलतेचा अंत होऊन त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्याकडे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. काय करायचं? एकनाथ, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला मंत्री भाजपने केलेलं नाही, तुम्हाला मंत्री शिवसेनेने आणि या तमाम शिवसैनिकांनी केलेलं आहे. नंतर तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ दाखवतो. मातोश्री कशी माझ्या मागे कायम पहाडासारखी उभी राहायची, मातोश्रीने कसं आजपर्यंत मला सहकार्य केलेलं आहे, मातोश्री कधी माझ्या संकटाच्या काळात उभी राहिली, उद्धव साहेब असतील कसे माझ्या संकटाच्या काळात माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मग एवढं सगळं असताना एकनाथ शिंदेंनी हा सगळा प्रकार का केला असेल हे तुमच्या लक्षात येण्यासाठी काही वेगळं तुम्हाला राजकारण सांगायची गरज नाही किंवा शिकवण्याची गरज नाही. हा व्हिडिओ पहा. एक सर्वसामान्य शिवसेनेचा कार्यकर्ता, शाखा प्रमुख, ते राज्याचा मंत्री, त्यानंतर शिवसेनेचं सगळ्यात मोठं जे पद असतं शिवसेनेमध्ये, आपल्या उद्धव साहेबांच्या सोबत ज्यांना पक्षप्रमुखांच्या सोबत काम करण्याची संधी मिळते ते नेतेपद देखील आज मला मिळालं आहे. हा जो काही सन्मान माझा झालेला आहे, हा आपण गौरव केला आहे, तो मी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करत आहे. या ठिकाणी हे सगळं घडले शिवसेना आणि 4 अक्षरांमुळे. मातोश्री देखील अनेक कटू प्रसंगामध्ये, अनेक आयुष्यामध्ये माझ्या चढ उतार आले, त्यावेळेस मातोश्री खंबीरपणे माझ्या मागे उभी राहिली. उद्धव साहेब असतील, रश्मी वहिनी असतील, याने अगदी कुटुंबातल्या सदस्यासारखं मला प्रेम दिलं, हे मला कधी विसरता येणार नाही. हे एक नाही, हजारो प्रसंग आहेत, असे हजारो व्हिडिओ माझ्याकडे आहेत. आज मेनस्ट्रीम मीडियावरनं किंवा सोशल मीडियावरनं हे सारे व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत, ते तुम्हाला भेटणार नाहीत. पण आपण हे सारे जतन करून ठेवलेत, कारण आपल्याला माहिती आहे भविष्यामध्ये या साऱ्या गोष्टी सोशल मीडियावरनं हटवण्यात येतील, कुठलाही पुरावा ठेवण्यात येणार नाही. त्यावेळेस हे सारे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी आपण जतन करून ठेवले. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो, जरा पहा ना. यांच्या दुटप्पीपणाच्या या भूमिकेची परम सीमा पहा, जरा हाही व्हिडिओ पहा. 25 वर्ष युतीत सडले असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. युतीचा काडीमोड झालेला आहे, ऐतिहासिक क्षण आहे. बिलकुल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या किंबहुना शेवटच्या शिवसैनिकाला आदेशाचं पालन करणारा निर्णय आहे आणि हा सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा, जनतेच्या हिताचा निर्णय पक्षप्रमुखांनी घेतला आहे आणि त्यांच्या आदेशाचं पालन करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आजच्या भाषणात अनेक लोकांनी असं म्हटलं की मंत्री जे आहेत बॅग घेऊन तयार आहेत. सत्य परिस्थिती, अरे पक्षप्रमुखांच्या आदेशाच्या पुढे कुठलं मंत्रीपद आहे? हे मंत्रीपद मिळाले कुणामुळे? शिवसेनेमुळे, शिवसैनिकांमुळे मिळालंय. त्यामुळे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्याचं पालन करायचं काम आम्ही करू. पक्षाच्या आदेशाच्या पुढे मंत्रिपदाचा मोह आम्हाला नाही आहे. मंत्रिपद त्यापेक्षा मोठं नाही आहे. गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आज कदाचित या साऱ्या व्हिडिओंचा काही उपयोग होणार नाही. आज कदाचित या साऱ्या गोष्टी आपण या सगळ्यापासून फार दूर निघून आलेलो आहोत, याचा काही अर्थ उरणार नाही. पण तरीसुद्धा ज्यावेळेस विषय निष्ठेचा, ज्यावेळेस विषय तत्वांचा, ज्यावेळेस विषय चूक बरोबरचा, सत्य असत्याचा येतो, त्यावेळेस या गोष्टी तुम्हाला ओरडून ओरडून सांगाव्या लागतील. आज खोटं तुमच्या माथ्यावर इतकं मारलं जात आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर मारलं जात आहे की जणू काही ते खोटं खरंच आहे, अशा प्रकारचा विचार आपणही करू लागतो. पण हे खोटंच आहे.
हे तुम्ही कितीही ओरडून सांगितलात तरी ते काही खरं होऊ शकत नाही. हे सांगण्यासाठी या गोष्टींचा मी खटाटोप करत असतो, या व्हिडिओजचा मी खटाटोप करत असतो. आज साताऱ्यातनं हा व्हिडिओ घेण्यामागचं एवढंच कारण, या पावन नगरीचं नाव कधीही बदनाम होऊ नये. आज मी वाईजवळ पाचगणीच्या आसपास आहे, वाईजवळ आहे. साताऱ्याच्या अनेक शिवसैनिकांचा आता मला मेसेजेस येतील की तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही, तुम्ही साताऱ्यात आलेलात. माफ करा शिवसैनिकांनो, पण प्रत्येक वेळी भेटणं तेवढं शक्य होत नाही, सर्वांशीच भेटणं शक्य होत नाही, कारण मग ती महत्त्वाची कामं सारी राहून जातात. आपण एका विशिष्ट काळासाठी आलेलो असतो आणि तो काळ त्याच कामांसाठी देणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे पण तरीसुद्धा या सगळ्याच्या विरोधात, जे मगाशी मी तुम्हाला कायदेशीर गोष्टींविषयी सांगितलं, तरीसुद्धा या सगळ्याच्या विरोधात शिवसेना एक वादळ हे अजून जोमाने, अजून ताकदीने उभं राहील. आणि जोपर्यंत तुमच्या सर्वांची साथ आहे तोपर्यंत शिवसेना एक वादळला मरण नाही, आपल्या शिवसेनेला मरण नाही. अगदी साताऱ्यात येतानाच मी माझ्या फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये मी असंही लिहिलं होतं, मला साताऱ्यात येताना म्हणजे वाईजवळून आतमध्ये येताना महाबळेश्वरच्या दिशेने मला काही वडाची झाडं दिसली. त्या वडाच्या झाडांचा मला वाटतं 1-2 दिवसातच खात्मा केला जाणार आहे, कारण ती झाडं रस्त्याला अडथळा ठरत आहेत. पण ती झाडं पाहत असताना त्या झाडांच्या पारंब्या मी पाहत होतो, मूळ झाडाला पारंब्या अजूनही आधार देत होत्या. म्हणजे त्याच्या फांद्या छाटलेल्या आहेत, सर्व काही छाटलेलं आहे, त्याच्या पारंब्या मात्र अजूनही त्याला आधार देण्याचा प्रयत्न करत होत्या. मला का कोणास ठाऊक ते सारं चित्र मला माझ्या शिवसेनेचं वाटलं. आजही म्हणजे त्या वडाच्या झाडांवर कित्येक पाखरं येऊन त्या वडाची फळं खाऊन गेली असतील, कित्येक यात्रेकरूंनी त्याच्या खाली बसून आराम केला असेल, जेवले असतील, त्याची सावली घेतली असेल. त्या वडाच्या झाडांना आज मात्र ज्यावेळेस आधाराची गरज आहे त्यावेळेस मात्र त्याच्या पारंब्यास त्याच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. ती पारंब्या म्हणजे तुम्ही आम्ही सारे शिवसैनिक, तुम्ही आम्ही निष्ठावंत शिवसैनिक. आणि ते वडाचं झाड ज्याच्यावर आघात झालेला आहे, ते वडाचं झाड म्हणजे तुमची माझी शिवसेना. त्या झाडाला त्या झाडाला म्हणण्यापेक्षा त्या महावृक्षाला, त्या वटवृक्षाला आज छाटायचा प्रयत्न केला जातोय. भारतीय जनता पक्षाच्या मदतीने हा छाटायचा प्रयत्न केला जातोय. पण हा छाटण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनो तुम्हा आम्हाला या पारंब्यावरून उधळून लावायचा आहे. आपल्या शिवसेनेला पुन्हा त्या मूळ स्वरूपात, पुन्हा त्या तेजोमय स्वरूपात घेऊन यायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही दोघेही वचनबद्ध आहोत. करूयात हे सारं. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो. जय महाराष्ट्र.